हाय, हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आज काही मी माझं सकाळचं रुटीन शेअर न करता दुपारपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. तर आज आहे 26 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन. तर संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. तर हा व्लॉग जो आहे तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर सकाळी अशीच घाई गडबड झाली. मुलं शाळेमध्ये गेले. मुलगा कॉलेजला गेला आणि मग त्यांचं टिफिन वगैरे दिलं. पण थोडंसंच चपातीचं पीठ मळलं होतं. तर म्हटलं की ठीक आहे, आता माझ्या एकटीसाठी काय करू. तर मला आवडतं वांग्याचं भरीत आणि म्हणून काल मी जेव्हा संध्याकाळी वॉकला गेले होते तर तिकडनं येता येता भाजीवाल्याकडनं ही जी भरताची वांगी आहेत तर त्यातलं एक पाव हे वांगं घेतलं. तर याला जळगावी भरताचं वांगं म्हणतात वाटतं. म्हणजे जळगावला हे वांगं खूप प्रसिद्ध आहे. आणि जळगावचं एक लग्न आम्ही अटेंड केलं होतं. तर त्या लग्नामध्ये मेनू काय होता की हे वांग्याचं भरीत होतं. सोबतच इमरती असतात ना, तर त्या इमरती आणि सोबत फुलके होते खाण्यासाठी वांग्याच्या भरताबरोबर. इतकं मस्त म्हणजे अप्रतिम असं जेवण होतं. आणि आम्ही ना म्हणजे हे दुपारचं जेवण होतं आणि रात्री ते लग्न होतं. तर दुपारच्या जेवणामध्ये हा साधा मेनू त्यांनी ठेवला होता. म्हणजे छान वाटलं मला. आणि हे जे वांगं आहे ना, या वांग्यापासून भरीत खूप चवदार बनतं. तर मी ते वांगं भाजलं आणि आता ते साईडला ठेवलेलं आहे. म्हटलं की चला आता मी एकटीच आहे तर भाकरी करून घेते. तर मी काय करते ना, मला थोडीशी साधारण अशी कडक झालेली भाकरी आवडते, पण ती गरम नाही. म्हणजे दुपारी केली तर रात्री ती छान लागते भरिताबरोबर खाण्यासाठी. तर मी ना आता इथे साधारणपणे 2 भाकरी करणार आहे. 2 ते 3 जेवढ्या होतील त्या पिठामध्ये आणि मग त्यातली एक भाकरी रात्री ठेवणार आहे. तर सध्या तरी आम्ही तिघंच आहोत मायलेकं, कारण की मुलांचे पप्पा गेलेले आहेत गावी. त्याच्यामुळे सध्या स्वयंपाकामध्ये खूपच शॉर्टकट चाललेला आहे आमचा. मुलांचे पप्पा घरी असले की त्यांना सगळं साग्र संगीत असं जेवण लागतं. म्हणजेच आमटी, भात, भाजी सोबतच लोणचं, पापड हे असं सगळं त्यांना लागतं. पण आता ते नसले ना की मग हे अशा पद्धतीचं मला फक्त भाजी आणि चपाती जरी असली आणि थोडंसं सॅलड जरी असलं किंवा भाजीबरोबर थोडंसं लोणचं जरी असलं तरी माझं भागतं. म्हणजे जरुरी नाही आहे की भात आणि आमटी असलीच पाहिजे. तर असं असतं म्हणजे हे गावी गेल्यानंतर. तर आज काही जास्त स्वयंपाक होणार नाहीये. तर म्हटलं की चला एकच भाकरी मी करते तर त्यापेक्षा 2 भाकरी जर केल्या तर मी रात्री एखादी भाकरी उरलेली मी खाऊन टाकेन किंवा मग मुलगा कॉलेजवरून जर आला ना तर मग तो खाईन. म्हणून मग मी काय करते 1 ते 1.5 भाकरी एक्स्ट्राचीच बनवून ठेवणार आहे. म्हणजे ही लहान भाकरी जी तयार होणार आहे ती. तर ना हा जो तवा आहे तर या तव्यावरती मी म्हणजे हा जुना तवा आहे. या तव्यावरती मी डोसे वगैरे बनवायचे. पण तो तवा ना आता खराब झाला आहे. त्याच्यावर डोसे प्रॉपर बनत नाहीत. पण त्याच्यावरती चपात्या खूप छान बनतात. म्हणून मी तो तवा फेकला नाही. तर तो चपात्या स्पेशली मी चपाती बनवण्यासाठी ठेवलेला आहे. शक्यतो भाकरी मी या लोखंडी तव्यावर करते. पण हा तवा ना मी सकाळी मुलाला काहीतरी चपाती त्याने गरम केली तर त्यामुळे तो तवा तिथेच होता. मग याच तव्यावरती मी भाकरी वगैरे करून घेतल्या. तर लोखंडी तवा जो असतो ना तसं थोडंसं खोलगट आहे माझं, तर त्याच्यावर मस्त भाकरी फुगतात. पण असो यावर देखील भाकरी फुगलेल्या आहेत. बरेच जण म्हणतात की एकदम सपाट तवा असेल तर त्याच्यावर भाकरी वगैरे फुगत नाहीत. तर असं काही नाहीये. सपाट असो किंवा खोलगट तवा असो, भाकरीचं पीठ जर चांगलं असेल ना तर भाकऱ्या खूपच छान होतात. तर अशा प्रकारे आता मी ह्या सगळ्या भाकऱ्या करून घेते. आणि हे जे भाजून ठेवलेलं वांगं आहे तर त्याचं पूर्णपणे आता साल वगैरे काढून त्याला व्यवस्थित चिरून आतून बघून घेणार आहे. तर आमच्या गावी वांग्याचं भरीत ना कच्चं देखील करतात. कच्चं भरीत ज्याला म्हणतो. म्हणजे वांगं फक्त भाजायचं चुलीमध्ये किंवा मग विस्तव असतं त्याच्यावरती. त्याच्यावरचं जे काळपट कव्हर आहे ते सगळं काढून टाकायचं आणि मग त्या वांग्याचं बारीक असं फोडी करायच्या आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कच्चा कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ असं सगळं जे मसाले आहेत ते वरतून टाकतात आणि मिक्स करतात. आणि थोडीशी तेलाची धार असते त्याच्यावरती. ते वांग्याचं भरीत देखील एकदम अप्रतिम लागतं बरं का. पण शक्यतो मी वांग्याचं भरीत कच्चं न करता फोडणी देऊन करते. तर हे कच्चं भरीत ना माझ्या मिस्टरांना फार आवडतं, पण मला हे थोडंसं फोडणी दिलेलं भरीत आवडतं. तर हे बघा हे ना एकच वांग बरोबर 1 पावमध्ये भरलं. मी छोटं घेतलेला आकार त्याचा. पण तो जो भाजीवाला होता तर त्याने मोठं दिलं हे वांग. तर ठीक आहे म्हटलं त्याला म्हटलं मला छोटंच दे, मी एकटीच आहे, मला जास्त नाही लागणार आहे, उरणार आहे ते.
आणि त्याला देखील उशीर झाला होता, घरी जायचं होतं वाटतं. त्याच्यामुळे त्याने ना मला वांगं ते दिलं. पण मी काय म्हणजे 1 पाव वांगं जरी असलं तरी त्याने प्रॉपर पैसे घेतले आणि मी देखील प्रॉपर पैसे दिलेले आहेत. तर बऱ्याचसं म्हणजे बायका किंवा काही ज्या महिला असतात त्या असं करतात, की मग बार्गेनिंग करतात किंवा मग एवढ्यालाच दे, तेवढ्यालाच दे किंवा मग घरी जायचंय तर मग आता एवढेच मी देते. तर असं शक्यतो मला करायला नाही आवडत. कारण की कसं आहे ना, ते पण दिवसभर पोटासाठीच उभे असतात. उन्हातान्हामध्ये आणि मग त्यांची अशी फसवणूक करणं मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. तर आता वांग्याला हे जे वांग्याचं भरीत आहे तर त्याला फोडणी देतीये. तर लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये कुठलीही भाजी जर केली ना अप्रतिम अशी होते. तर आता या लोखंडी तव्यामध्ये मी काय करते वांग्याचं भरीत करते. तर जास्तीत जास्त लसूण आणि जास्तीत जास्त कांद्याचा वापर करते मी आणि छान असा लालसर कांदा झाला ना की मग यामध्ये आपण बारीक केलेलं जे वांगं होतं ना तर ते त्यामध्ये घालणार आहे आणि मस्तपैकी घरगुती आपला मसाला चवीनुसार मीठ इतकं अप्रतिम असं भरीत तयार होतं ना असं म्हणजे ना असं मला तर खरंच ते गावी जे लग्न अटेंड केलं मी जळगावचं तर त्या लग्नामध्ये जे मी भरीत खाल्लं होतं ना तर त्या भरिताची आठवण येते मला. तर प्रत्येकाचे मसाले बनवण्याची पद्धत ही वेगळी असते आणि मसाला थोडासा मसाल्याची चव जर बदलली ना तर त्या पदार्थाची चव देखील बदलते. तर हा जो मी मसाला वापरलेला आहे घरगुती तो कोल्हापुरी आहे आणि माझ्या आईकडे जो असतो ना तो मसाला तो अस्सल लवंगी हिरव्या मिरचीचा मसाला बनवलेला असतो आणि त्याची चव खूप वेगळी आहे. तर दोन्ही मसाल्यामध्ये छान लागतं पण मला शक्यतो ना माझ्या आईकडे जो मसाला असतो ना तर त्याची चव फार आवडते. म्हणजे त्या मसाल्यातलं जे वांग्याचं भरीत बनवतो ना तर ते फार आवडतं मला. तर असो इथे आता हे सगळं भरीत मी असं व्यवस्थित परतून घेते आणि वरतूनच घातलेला आहे मी मसाला वगैरे आणि आता 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर एक वाफ देणार आहे आणि मस्तपैकी मग जेवून घेणार आहे गरमागरम वांग्याचं भरीत गरमागरम भाकरी. आठवड्याभरापासून विचार करते की इडलीचं भिजत टाकायचं आहे म्हणजे डोस्याचं पीठ आपल्याला बनवायचं आहे, बॅटर बनवायचं आहे. पण ना ते लक्षातच राहत नव्हतं. तर म्हटलं नाही आज हे करायचंच आणि सकाळी मुलगा जाणार होता तर त्याने मला रात्रीच सांगितलेलं, "मम्मी तू सकाळी ना मला मेदूवडा बनवशील का?" म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर रात्री मी ही ना उडदाची डाळ भिजत घातलेली. पण तो सकाळी 6:30 निघून गेला आणि तो म्हणजे त्याची काहीतरी कॉलेजमध्ये स्पोर्ट्स वगैरे चालू आहेत वाटतं. त्याच्यामुळे तो बोलला, "मी दुपारी लवकर येणार मला काही डब्बा नको." पण मग सकाळी मला जागच नाही आली आणि मग ही डाळ अशीच भिजून ठेवली होती. मग म्हटलं आता ह्या डाळीचं करायचं काय? तर मग ते तसंच ठेवलं. म्हटलं तर चला आता डाळ तर भिजलेली आहे, तर आपण डोशाचं भिजत घालूया. तर ना रेशनचे तांदूळ जे होते साधारणपणे 3.5 कप होते तांदूळ. तर ते 2 ते 3 पाण्याने धुतले. त्याच्यामध्ये चमचाभर मेथी घातली आणि ही जी उडदाची डाळ होती तर ती भिजवलेली मी तशीच त्यामध्ये घातली. तर इथे जेवण करून घेतीये आणि जेवणाला आज आहे मस्तपैकी वांग्याचं भरीत, गरमागरम भाकरी आणि सोबतच आवळ्याचं लोणचं. तर असा साधा सिंपल आजचं जेवण आहे. असं म्हणतात लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवायचं ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं. कारण की काय आहे ना, त्यातलं लोह जे आहे ते आपल्या जेवणामध्ये उतरत असतं. पण मग आपण एखादी भाजी वगैरे जर केली ना लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये, तर ती लगेचच ना स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवायची. काहीही असू दे, सुकी भाजी असू दे किंवा आमटी, करी काहीही असू दे. कारण की तसं जर नाही केलं ना, तर आमटी किंवा मग ती जी भाजी आहे ना, ती काळपट होते. तर मी जेवण वगैरे केलं, थोडासा अर्धा तास रेस्ट केला आणि इथे बघा 4 वाजलेले आहेत, तर माझा 4चा क्लास सुरू झाला. तर मुलं आता ही सगळी बसलेली आहेत, अभ्यास करतायत वगैरे. तर क्लास झाल्यानंतर मी आता जाणार आहे राउंड मारायला म्हणजे वॉकला. तर क्लास झाल्यानंतर झाडू वगैरे मारला, चहा वगैरे तर काहीच घेतला नाही. पण ना असं बरं वाटतं थोडंसं मैत्रिणींसोबत बाहेर एक फेरफटका मारून आला ना, तर मस्तपैकी दिवसभराचा शीण जो असतो ना, थोडंसं त्रासलेलं वगैरे असतं आपलं मन वगैरे, तर ते थोडंसं असं छान असं वाटतं, रिफ्रेश होऊन जातो आपण. तर राउंड मस्तपैकी आम्ही 2 राउंड मारले मोठे-मोठे आणि मग आता मला थोडंसं बसायचं होतं. तर म्हटलं आता बसणार कुठे? तर इथे रस्त्याने जाताना ना, हे कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे बाजूला आणि त्याचं ऑफिस आहे. तर सध्या नवीन कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे बुकिंग चालू आहे आणि म्हणून त्यांनी ना ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी हे अशा पद्धतीने लाइटिंग केलेली आहे. आम्ही इथे बसलो मस्तपैकी हे इकडचा नजारा बघितला, थोड्या वेळ बसलो आणि 10 मिनिटं नाही 15-20 मिनिटं बसलो आणि मग आम्ही घरी निघालो. इथे मी एकटीच दिसते कारण की मला असं वाटतं की कोणाला कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं नाही का? कोणाला आवडतं, नाही आवडत म्हणून मी शक्यतो माझ्या मैत्रिणींना कॅमेरामध्ये घेतलं नाही.
तर आल्यानंतर इथे मी जे इडलीचं भिजवून ठेवलं होतं डोश्याचं पीठ, तर ते पटकन वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि आता थंडीचे सीझन असल्यामुळे पीठ पटकन फर्मंट व्हावं त्यासाठी मी काय करते, एकदम कडक असं उकळलेलं पाणी त्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवून दिलं. तर आता असं थंडीच्या दिवसामध्ये ना कडक उकळलेलं पाणी घालायचं. तर त्याच्यामुळे काय होतं, एक टेम्परेचर सेट होतं या बॅटरमध्ये आणि मस्तपैकी सकाळपर्यंत हे पीठ ना असं फर्मंट होतं आणि मस्त जाळीदार पीठ तयार होतं. तर ते मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवेलच. तर अशा पद्धतीने मी इडलीचं बॅटर थंडीच्या दिवसामध्ये करते. जर तुम्हाला उकळलेलं पाणी घालायचं नसेल ना, तर मग हे बॅटर जेव्हा तुम्ही वाटता, तर त्यावेळेस ना वाटीभर शिजवलेला भात घालायचा. तर ते देखील बॅटर खूप छान असं फर्मंट होतं. तर असो, अशा पद्धतीने आता हे मिक्स करून ठेवलेले आणि हे आता झाकून ठेवते. तर असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर जर माझ्या पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.